लुसी, आपल्याला इथे येऊन किती दिवस झाले, किती महिने झाले, किती वर्ष झाले? काही आठवतं आहे का? की मेमरी लॉस? किती वर्ष झाले सांग इथे येऊन? तुला फक्त खायचं असतं ना? आठवतोय आपण कधी आलो इथे? 7 महिने झालेत आज. किती किती महिने झाले? 7 महिने झाले. पण तू तशीच्या तशी हावरी. मी तुला नाचवू शकते. शेरी काम यार, शेरी. क्यों तुला आठवतं आपल्याला इथे येऊन किती दिवस झाले? महिने झाले की वर्ष झाला? आठवतंय का काही? आम्हाला इथे येऊन झाले 7 महिने. तेव्हा लुसी होती फक्त 7 वर्षाची. नाही रे, 10 नाही, 7 वर्षाचे आहेत ना तुम्ही? 7 ना? हां, 7. सो आम्हाला इथे येऊन म्हणजे पुष्पक नगरला शिफ्ट होऊन 7 महिने झाले. जर्नी खूप वेगळी होती. म्हणजे मी जेव्हा माझ्या पॅरेंटल हाऊसमध्ये राहायचे, इट वॉज अ व्हेरी स्मॉल हाऊस. म्हणजे खूप लहान होतं ते घर. एक 270 स्क्वेअर फीटचं 1 BHK, जिथे मी, माझे मॉम, डॅड, माझा भाऊ आणि मी राहत होते. देन ऑब्व्हियसली आय गॉट मॅरिड आणि मग शिफ्ट झालो आम्ही वाशीला. इट वॉज अ रेंटेड हाऊस. आणि मी अशा फॅमिलीमधून आले जिथे माझ्या पेरेंट्सचं स्वतःचं घर होतं आणि ऑल ऑफ सडन मी रेंटवर राहते. ते मला कुठेतरी डायजेस्ट नाही झालं. म्हटलं ठीक आहे, बघूया कसं चाललं आहे. एक्सपिरियन्स खूप वेगळा होता. म्हणजे माहीतच नाही ना रेंटवर कसं राहायचं, किती रेंट असतो, कसा द्यायचा, कसं पे करायचं, घर कसं शोधायचं. ऑब्व्हियसली मी या जर्नीमध्ये एकटे नव्हते, माझा हजबंडही होता. आणि मिळालं आम्हाला रेंटेड हाऊस. छान होतं, पण मला आवडलं नाही ते. म्हणजे एक नेहमी असं असतं की यार रेंटवर पैसे टाकणं म्हणजे वेस्ट ऑफ मनी. तर नेहमी असं होतं की एक स्वतःचं घर असलं पाहिजे, ओन हाऊस. मग ही जर्नी मी सुरू केली माझ्या हजबंडसोबत एक 7-8 महिन्यापूर्वी. आणि टुडे वी आर युअर स्वतःच्या घरात, पुष्पक नगर. आणि आय थिंक, नॉट शुअर तुम्हाला हा लोकेशन माहीत असेल की नाही. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आता जो झाला आहे त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट आहे. सगळं डेव्हलप होतं आहे. इट्स गोना टेक अ वाईल, बट ॲटलिस्ट स्वतःचं घर आहे, ती एक सॅटिस्फिकेशन आहे. 7 महिन्यापूर्वी इथे मूव्ह झालो. गोष्टी होत गेल्या, चालत राहिल्या. मी, माझा हजबंड, शेरा, लुसी, चौघं शिफ्ट झालो इथे. आणि नाही नाही म्हणता हे अख्खं घर उभं झालं. स्क्रॅचपासून स्टार्ट केलेलं. म्हणजे लिटरली जेव्हा आम्ही डिसाईड केलं ना की म्हणजे असं स्वतःचं घर घ्यायचं आहे, ओन कॉन्ट्रीब्युशन म्हणजे डाऊन पेमेंटसाठी आमच्याकडे लिटरली 7-7.5 लाख होते. आणि डाऊन पेमेंट जवळजवळ आम्हाला आणखीन थोड्या पैशांची गरज होती त्यासाठी. ऑब्व्हियसली पेरेंट्सने हेल्प केली म्हणून आज इथे आहोत आम्ही. अँड थँक्स टू ऑल ऑफ देम. कमिंग फ्रॉम अ मिडल क्लास बॅकग्राऊंड अँड बिल्डिंग युअर ओन हाऊस वॉज ऑल टुगेदर अ डिफरंट जर्नी. सो बस काही नाही, हाच एक्सपिरियन्स मला शेअर करायचा होता तुमच्या सगळ्यांसोबत, सो दॅट तुम्ही इन्स्पायर व्हाल तुमचं घर घेण्यासाठी, तुमची स्पेस मिळवण्यासाठी, तुमचं आयुष्य जगण्यासाठी. बाय.